नमस्कार. तुम्हाला देखील 10वी नंतर इंजिनिअरिंग करायचे आणि तुमच्या मनातही हा प्रश्न असेल की इंजिनिअरिंग मी कशी करू? डिप्लोमा घेऊन इंजिनिअरिंग करू का 11वी-12वी सायन्स घेऊ आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ? बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात तसेच पालकांच्या मनात हा प्रश्न असतो. तर याचं मी तुम्हाला एकदम डिटेल, वास्तववादी आणि एक महत्त्वपूर्ण विश्लेषण जे आहे आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा. जे काही पालक असतील, जे कोणी तुमचे नातेवाईक असतील, भाऊ बहीण असतील, त्याच्यासोबत तुम्ही या व्हिडिओची लिंक ही नक्की शेअर करावी, ज्याचं नुकतंच 10वी झालेलं आहे. ओके, तर मेन प्रश्न आहे 10वी नंतर इंजिनिअरिंग. दोन पर्याय आहेत, एक तर डिप्लोमाचा पर्याय आणि दुसरा आहे 11वी-12वी सायन्सचा पर्याय. तर याच्यापैकी काय केलं पाहिजे याच्याविषयी आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, सगळ्यात आधी डिप्लोमा थ्रू जर मी गेलो तर माझी इंजिनिअरिंग कंप्लीट होण्यासाठी मला किती वर्ष लागतील? लक्षात घ्या, 10वी नंतर जेव्हा तुम्ही डिप्लोमाला जातात तर डिप्लोमा असतो 3 वर्षाचा, म्हणजे 10वी प्लस 3 वर्ष हा झाला डिप्लोमा. त्याच्यानंतर एखाद्याला वाटलं की मला पदवी करायची, पदवी म्हणजे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन करायचंय, तर त्याचे झाले हे 3 आणि 3 झाले त्याचे 6 वर्ष, म्हणजे त्याची डिग्री डिप्लोमा करण्यासाठी त्याला 6 वर्ष जातील. समजा एखादा उमेदवार, एखादा विद्यार्थी 11वी-12वी नंतर गेला तर त्याला किती वेळ लागेल तो पाहूया. बघा, 10वी झाली, 10वी नंतर 2 वर्षाचा 11वी-12वी आणि 4 वर्षाचं इंजिनिअरिंग, तर त्याला झाले 6 वर्ष. म्हणजेच काय की पूर्ण इंजिनिअरिंगची ग्रॅज्युएशन पर्यंत करायचं असेल, म्हणजे बी टेक करायचं असेल, तर या मार्गाने पण 7 वर्ष लागतात आणि या मार्गाने पण 7 वर्ष लागतात. मग वर्षांचा काही आपल्याला डिफरन्स मिळत नाही इथं, म्हणून तो दोघांमध्ये कंपॅरिझन करण्यासाठी वर्ष हा क्रायटेरिया आपण लावू शकत नाही, कारण की दोघांना सारखे वर्ष जे आहेत तर ते लागतात. आपण कुणी असं म्हणू शकतो की इथं 3 वर्षातच तुमची डिप्लोमाच्या द्वारे तुम्हाला इंजिनिअरिंग जे आहे तर ते म्हटलं जाऊ शकतं आणि इथं फक्त 11वी-12वी. पहिलं मी वेळेचं सांगितलं, लक्षात घ्या. 10वी नंतर डिप्लोमा किंवा 11वी-12वी सायन्स करून इंजिनिअरिंग केलं तरी तुम्हाला 6 वर्ष जे आहे तर तो लागतो, म्हणून वेळ हा याच्यामधला कंपॅरिझनचा एक क्रायटेरिया होऊ शकत नाही. आलं तुम्हाला लक्षात? पुढचं आहे प्रवेश प्रक्रिया आणि प्रवेश परीक्षा. याच्यामध्ये ऍडमिशन्स आणि एक्झाम्स. समजा तुम्हाला 11वी-12वी नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, मी असं समजूया तुम्ही 11वी-12वी केली, तर 11वी-12वी नंतर इंजिनिअरिंग घेतल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी लागते MHCET परीक्षा. जास्त मोठ्या कॉलेजला घ्यायचं असेल तर जेई मेन्स, जेई ऍडव्हान्स, जर IIT ला वगैरे घ्यायचं असेल, कारण की 11वी-12वी नंतर खूप चांगली संधी ही IIT, NIT यांची उपलब्ध होते बरं का. ते फार महत्वाचे, म्हणजे IIT, NIT तर हे नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूट असतात. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या ज्या काही इन्स्टिट्यूट असतात तर त्याच्यासाठी MHCET ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. म्हणजे तुम्हाला इथं दोन गोष्टी द्याव्या लागतात, एक तर बोर्डाची पण एक्झाम द्यावी लागते तुमची 12वीची, त्याच्यानंतर ते झाल्यावर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी एक टेस्ट द्यावी लागते आणि ती टेस्ट अवघड असतेच बरं, काही लक्षात घ्या. ती MCQ टाईप, ऑब्जेक्टिव्ह आणि लॉजिकल थिंकिंग, तुमचा स्पीड सगळं काही तपासलं जातं त्या परीक्षेत आणि या परीक्षा थोड्याशा खूप त्यांची मेहनत लागते, म्हणून मुलं 11वीलाच ऍडमिशन घेतात. लक्षात घ्या, 11वीलाच IIT, JEE वगैरेची तयारी करतात. तुम्ही पाहिलं असेल तर ते क्लास का लावतात, कारण की त्याच्यासाठीची प्रोसेस थोडीशी मोठी आहे, अवघड आहे. आलं लक्षात? आता समजा मी 10वी नंतर डायरेक्ट डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं झालं तर डिप्लोमाला कुठल्याही पद्धतीची परीक्षा द्यावी लागत नाही. डिप्लोमाला तुमचं ऍडमिशन तुम्हाला 10वीला जेवढे मार्क्स असतात तर त्या मार्कांच्या आधारे होतं. म्हणून इथं काय प्रॉब्लेम माहितीये का, इथं तुम्हाला 12वी बोर्ड पण करावं लागतं आणि परत एक एक्झाम द्यावी लागते, त्याला म्हणतो एंट्रन्स एक्झाम, प्रवेश परीक्षा. या दोन गोष्टींमध्ये दोघी गोष्टींची तुम्हाला कसरत करावी लागते. मात्र 10वी नंतर डिप्लोमाला गेले तर डायरेक्टली डिप्लोमाला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. आलं लक्षात तुम्हाला? म्हणजे तुम्ही 10वी नंतर डिप्लोमाला डायरेक्ट तुमच्या मार्कांच्या आधारे, 10वीच्या मार्कांच्या आधारे निवड होणार आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा नंतर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची, बी टेक करायचे, तर त्याला पण पुन्हा कोणती परीक्षा द्यायची गरज नाही. जे डिप्लोमाचे तुमचे मार्क्स असतात तर त्याच्या आधारे तुम्ही किंवा टेकला ऍडमिशन घेऊ शकतात. आलं लक्षात तुम्हाला? म्हणजे या केसमध्ये तुम्हाला कुठलीही एंट्रन्स एक्झाम, प्रवेश परीक्षा देण्याची गरज नाही, परंतु याच्यामध्ये तुम्हाला JEE मेन्स, MHCET तर अशा सारख्या एक्झाम देणं इथं गरजेचं असतं आणि या थोड्याशा एक्झाम हार्ड असतात बरं का, म्हणजे त्याला प्रॉपर अभ्यास लागतोच, हे लक्षात घ्या. आता समजा एखाद्याला टॉप कॉलेजमध्ये करायचं, टॉप कॉलेजचा फायदा काय होतो माहितीये का? लक्षात घ्या, टॉप कॉलेजमध्ये चांगली प्लेसमेंट मिळते, चांगल्या कंपनीत तुम्हाला एक संधी मिळते. एकदा का मुलगा चांगल्या कंपनीत गेला ना तर त्याचं पुढचं आयुष्य आपोआप सुकर होऊन जातं. समजा एक व्यक्ती आहे, A नावाचा मुलगा आहे, तो एका साध्या कॉलेजला गेला, तिथून त्याला प्लेसमेंट मिळाली, वर्षाला 3 लाखाचं पॅकेज मिळालं त्याला, फक्त एक साधी कंपनी मिळाली. एक B नावाचा पोरगा आहे, लय भारी कॉलेजला गेला आणि त्याला सुरुवातीला 10 लाखाचं पॅकेज मिळालं. आता याला काय होतं माहितीये का, याची 10 लाखापासून सुरुवात झालेली आहे ना,
तर याला एक चांगल्या कंपनीत जॉब मिळतो. चांगल्या कंपनीत जॉब मिळाल्यामुळे त्याला भविष्यात कुठल्याही एका दुसरी आणखी कंपनी घेते, कारण की हा सगळा एक्सपिरियन्सचा खेळ असतो. मग इथून याचं 10 लाखाचं पॅकेज सुरू होतं आणि याचं 3 लाख होतं, याला 10 लाख जायला 4-5 वर्ष निघून जातात. तेवढ्यात हा याचं 20-25 पर्यंत पॅकेज जाऊन लागतं. म्हणजे काय की त्यावेळी कॉलेजचा खूप मॅटर होतात बरं का गोष्टी या. म्हणून टॉप कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 11वी-12वी हे बेस्ट असतं. कारण की काय होतं, 11वी-12वी नंतर फर्स्ट इयरला जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतात कुठल्याही कॉलेजला, तर तिथं 100% जागा रिक्त असतात. समजा मेकॅनिकल किंवा बाकी सिव्हिलचे इंटेक 60चा असेल एखाद्या कॉलेजला, चांगलं कॉलेज आहे, मी IIT वगैरेचं म्हणत नाही आता, फक्त मी महाराष्ट्राचंच कॉलेज म्हणतो आता, तर त्याचं इंटेक्स समजा 60 आहे, तर 60च्या 60 जागा नवीन विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. नवीन विद्यार्थ्यांनी MST CET दिली तर डायरेक्ट त्यांचं जे आहे तर ते सिलेक्शन जास्त होतं, चांगल्या कॉलेजला त्यांना लवकर मिळतं. सोबतच JEE दिली आणि चांगला स्कोर आला तर IIT NIT सारख्या नॅशनल इन्स्टिट्यूट, मग इथे गेल्यावर तर मग पॅकेज पैशात लाखांमध्ये विचारू नका, ते तर त्यांना करोडोंचंच पॅकेज लागतं. मग अशी परिस्थिती असते. तर लक्षात घ्या, हे जे आहे ना, ही एक गोष्ट आहे की 11वी-12वीमुळे एक फायदा होतो की तुम्हाला एका चांगल्या कॉलेजला ऍडमिशन जे आहे तर ते मिळू शकतं. आता दुसरी गोष्ट, तुम्ही 10वी नंतर जेव्हा डिप्लोमाला जातात तर डिप्लोमाचं देखील तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळू शकतं. लक्षात घ्या, डिप्लोमाचं पण चांगलं कॉलेज असतात, डिप्लोमाच्या चांगल्या कॉलेजेस असतात. लक्षात घ्या, 10वी नंतर तुम्ही जर डिप्लोमाला गेले तर चांगलं कॉलेज पण मिळतं, त्याला पण 100% जागा राखीव असतात. ओके, पण त्याला नॅशनल लेवलला काही असं मोठं इन्स्टिट्यूट नाही मित्रांनो की ते तुम्हाला डिप्लोमा लेवलला फायदा जे आहे होईल. कारण की IIT NIT ला काही तिथं 10वी नंतर प्रवेश मिळत नाही. ओके, आता याच्यामध्ये काय आहे, जर समजा तुम्ही बी करायचं ठरवलं आणि BTech करायचं ठरवलं तर इथं थोड्याशा जागांमध्ये कमतरता येते. कारण की तुमचं ऍडमिशन होतं डायरेक्ट सेकंड इयर, DSE त्याला मी म्हणतो, डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन होतं. त्यावेळी फक्त 10% सीट्स रिकाम्या असतात. सोबतच जे फर्स्ट इयर मधून येऊ शकत नाही, काहींना ऍडमिशन नाही घ्यायचं, असे काही 15-1% सीट्स रिकाम्या होऊन जातात. मग तेवढ्याच सीट्सवर तुम्हाला खेळावं लागतं. तर त्यावेळी तुम्हाला BE साठी किंवा BTech साठी चांगलं कॉलेज मिळेल असं नाही. लक्षात घ्या. हा, काही ठिकाणी काय असतात लक्षात घ्या, काही ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयरची सेपरेट बॅच असते. समजा एखाद्या कॉलेजमध्ये डायरेक्ट सेकंड इयरची 60ची डायरेक्ट इंटेक असेल तर त्यावेळी त्याला मिळतं. परंतु तो एक तरी पण तो इश्यूज असतो. म्हणून जर एखाद्याने सायन्स घेतलं तर त्याला काय फायदा होतो की त्याला जास्त सीट्स मिळतात, आणि जर एखाद्याने डिप्लोमा घेतलं तर त्याला फार लिमिटेड सीट जे आहेत तर ते मिळतात BE साठी. ओके, म्हणजे जर तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे असेल, टॉपचं कॉलेज पाहिजे असेल तर 11वी-12वी हे या केसमध्ये हे चांगल्याच ठरत असतं मित्रांनो. पुढचं आहे अभ्यासक्रम काठिण्य पातळी, की कोणतं अवघड जातं मुलांना, कोणतं अवघड जात नाही. लक्षात घ्या, 10वी नंतर जेव्हा तुम्ही डिप्लोमा घेतात तर डिप्लोमाला टेक्निकल आणि प्रॅक्टिकल असे दोन्ही सब्जेक्ट असतात. आणि हे सब्जेक्ट पास करणं काही एवढं विषय जात नाही बरं का. फर्स्ट सेमिस्टरचं सोपंच असतं. आधी M1 M2 M3 नावाचा एक प्रकार राहायचा, इतके मुलं जाऊन लागायचे त्याच्यात, पण आता ते पण लई सोपी प्रक्रिया करून टाकलेली आणि डिस्क्रिप्टिव्ह असते, काही एवढं विशेष नाही. ही डिप्लोमाची परीक्षा जे काही सेमिस्टर त्यांच्या एक्झाम होतात, पास करणं अजिबातच अवघड नाही, एकदम सोपं आहे. 11वी-12वीचा अभ्यासक्रम थोडा मात्र अवघड आहे, कारण की 12वीला आहे ना मित्रांनो बोर्ड असतं, बोर्ड. 12वीला बोर्ड असल्यामुळे तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागतो, कडक परीक्षा होते, सोबतच CET आणि JEE ची तयारी करावी लागते, म्हणजे डबल प्रेशर येतो. लक्षात घ्या, बोर्डाचेही चांगले मार्क्स पाडावे लागतात, याच्यामध्येही चांगले मार्क्स पाडावे लागतात. म्हणजे जर तुम्ही अभ्यासक्रमाच्या बाबतीत म्हणाल तर हा थोडासा तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागतो. इथं मात्र 10वी नंतर डिप्लोमाला गेले तर तुम्ही एक चांगला, म्हणजे खूपच कमी अभ्यास करावा लागतो, नाहीच करावा लागत, आणि खूपच करावं लागतं असं नाही, मिडल वेला तुम्हाला एक नॉर्मल जे आहे तर ते अभ्यास करून देखील तुम्ही डिप्लोमाला चांगला स्कोर घेऊ शकतात. ओके, आलं लक्षात. आता लक्षात घ्या की खर्च मेन काय माहितीये का, की सगळ्या गोष्टीला औषध आहे, पैशांना औषध नाही असं म्हणतात ते. म्हणजे सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं, पैशांचं सोंग करता येत नाही, खरंच राहतं. आता तुमची बरीच इच्छा असेल की माझ्या मुलाने डॉक्टर बनावं, काहीतरी मिळेल त्याला विदेशात पाठवावं, त्याने एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करावी, स्पेस इंजिनिअरिंग करावी, पण शेवटी जे अडतं ते म्हणजे फायनान्शियल ऍस्पेक्ट पाहावा लागतो. लक्षात घ्या, जर एखादा डिप्लोमाला गेला 10वी नंतर तर डिप्लोमाची जी काही फीज असेल, फॉर एक्झाम्पल 50,000 फीज असेल त्याची, एवढी नसते, कमीच असते, तर तेवढी त्याला वार्षिक 3 वर्ष लागेल त्याला. ओके, 5-3-15 म्हणजे 1,50,000, म्हणजे 1.5 लाखात त्याचे 3 वर्ष निघून जातात. त्याच्यामध्ये पण जर तो TFWS मध्ये गेला, TFWS नावाची एक हे असते, आय थिंक 10% वगैरे काहीतरी जागा राहतात बरं का त्या. TFWS ट्युशन फी विवर स्कीम, याच्यामध्ये त्याला फीज लागत नाही. ओके, आता बाकी SC ST ला पण फी लागत नाही, सोबत NT ला पण ट्युशन फी लागत नाही. OBC ला 50% फीज लागते, EBC असते इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास, त्यांना 50% फी लागते, आणि फक्त ओपनच आहेत की त्यांना पूर्ण फीज इथं जे आहे तर ती भरावी लागते. म्हणजे बघायला गेलं तर फीज इथं कमी फीज मध्ये तुमचं काम होतं.
गव्हर्नमेंट सबसिडी स्कॉलरशिप उपलब्ध आहे, समाज कल्याण विभागाच्या विविध योजना लागू आहेत आणि आर्थिक दृष्ट्या तुम्हाला 10वी नंतर डिप्लोमा हा कमी खर्चात होणार आहे. 10वी नंतर 11वी 12वी घेतलं तर पहिल्यांदाच जे फी भरायची तर ती तुम्हाला 11वी 12वी कॉलेजची फी भरायची. कॉलेजची पण काही एवढी परीक्षा शुल्क नसतं बरं का. कॉलेज महाग नाही, या केसमध्ये कॉलेज महाग नाही हे समजून घ्या. कॉलेज अजिबातच महाग नाही, कॉलेज इथं स्वस्त राहतात. मेन जो गोष्ट येते ती म्हणजे काय, सीईटी आणि जेईचे जे क्लासेस असतात तर ते खूप महागडे पडून जातात आणि जनरली मुलं ऑफलाईन प्रिफर करतात. याला ऑफलाईन बऱ्यापैकी स्वस्तात आहे, म्हणजे 3-4-5 हजारच्या बॅचेस आहेत, परंतु मुलांचं काय असतं 3-4 हजारचे कुठे लावायचे, 1.5-2 लाखाची बॅचेस लावा. माझ्या मित्रांनी लावलेले, माझ्या मैत्रिणींनी लावले, ते करा. मग याला जो खर्च लागतो ना पहिला, तो हा लागतो. हा लाखोंमध्ये खर्च असतो. ओके, सेल्फ स्टडी करणारा मुलगा असेल तर तो युट्यूब वरून आणि स्टडी मटेरियल आहेतच. ओके, सोबतच त्याला बोर्डासाठी तयारी करावी लागते, याच्यासाठी तयारी करावी लागते. म्हणजे 11वी 12वीचा तुमचा खर्च हा थोडा जास्त जातो, हाय कॉस्ट. आणि डिप्लोमा त्या मानला थोडीशी अफोर्डेबल प्राइस मध्ये पडून जाते बरं का. ही एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढे आहे फ्लेक्झिबिलिटी इन करिअर, म्हणजे करिअरमध्ये लवचिकता आणि भविष्यातील करिअरचे पर्याय. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये डिप्लोमा थोडा खाली ठरतो आणि 11वी 12वी थोडी वरती ठरते. म्हणजे 10वी नंतर जर डिप्लोमा घेतला तर तुम्हाला एकच करिअर आहे, एकच करिअर आहे, ते म्हणजे इंजिनिअरिंगचं. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं काही करता येत नाही. तुम्ही ठरवलं की नाही यार मला फार्मसी सेक्टरकडे जायचंय, मला हे करायचं ते करायचं, अजिबात करता येत नाही. हे तुम्ही इथे लक्षात घ्या. तुम्हाला डिप्लोमा नंतर डायरेक्ट इंजिनिअरिंग क्षेत्रातच जावं लागतं, तुम्हाला स्पेशलायझेशनच करावं लागतं. हा, पण डिप्लोमा नंतर एक असतं की तुम्हाला लगेच जॉब ऑपॉर्च्युनिटी ही मिळू शकते बरं का, लगेच तुम्हाला जॉब मिळू शकते. काही टेक्निकल बिझनेस तुम्हाला सुरू करायचा असेल तर तो तुम्ही इथे करू शकता. 11वी 12वी नंतर तुम्हाला पूर्ण जग ओपन असतं मित्रांनो, लक्षात घ्या, पूर्ण जग ओपन असतं. तुम्ही कुठल्याही याला ऍडमिशन घेऊ शकतात, BA BSc BCom इंजिनिअरिंग मेडिकल, कशालाही ऍडमिशन जे आहे तर ते घेऊ शकतात. कारण की 11वी 12वी नंतर तुम्हाला एक खूप मोठी संधी जी आहे तर ती उपलब्ध होते. म्हणजे ज्याला वाटत असेल की त्याचं करिअर ठरले नाही आहे, ज्याला वाटतं मी अजूनही कन्फ्युज आहे की आणखी काय केलं पाहिजे 10वी 12वी नंतर, 10वी नंतर जर त्यांचं ठरलं नसेल ना, त्यांनी शक्यतो 11वी 12वी घेणंच हेच संयुक्तिक असतं. या 2 वर्षात तुम्हाला आणखी काही गोष्टींची माहिती मिळते, आणखी थोडंसे होतात. पण ज्यांना माहिती आहे की मला काय करायचं, ज्या पालकांना माहिती आहे की मला माझ्या मुलासाठी काय करायचंय, म्हणजे डिप्लोमा करायचं, डिप्लोमा नंतर तू इंजिनिअरिंग करणार, इंजिनिअरिंग तर जॉब करणार आहे, ज्यांचं ठरलेलं आहे तर त्यांनी डिप्लोमा केला तर ते बेस्ट जे आहे तर ते ठरूनच जातं. हा, फार्मसी, आर्किटेक्चर, NDA BSc अशा अनेक ज्या गोष्टी असतात म्हणजे लवचिकतेच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतात. आता डिप्लोमा बरेच मुलं काय करतात माहितीये का, कारण की डिप्लोमाला काय होतं 3 वर्षातच तुम्ही काही गव्हर्नमेंट एक्झामसाठी इलिजिबल होऊन जातात डिप्लोमाला, ते पण कोणत्या तांत्रिक पदांसाठी. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकलला RTO MVI ची जाहिरात येते मित्रांनो, RTO MVI ची AMVI होते मेकॅनिकल वाल्यांना. पुन्हा जे काही सिव्हिल इंजिनिअरिंग वाले असतात त्यांना PWD WRD या डिपार्टमेंटमध्ये जे आहे ना तर ते ज्युनियर इंजिनियर म्हणून संधी निर्माण होते. इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी पण जे आहे तर ते वेगवेगळे, समजा MIDC असेल, महावितरण असेल सरकारचं, तर या ठिकाणी MSCB असेल, MACB, तर इथं काय होतं, इथं त्यांना संधी जी आहे तर ती मिळते. मेकॅनिकलला थोडी कमी संधी असते, पण सिव्हिलला दरवर्षी चांगल्या जाहिराती येतात, इलेक्ट्रिकलला 1-2 वर्षांनी जाहिराती येतात. म्हणजे सिव्हिल जर घ्यायचं असेल तर याच्यामध्ये सिव्हिलला बऱ्याच चांगल्या जाहिराती ज्या आहेत तर त्या डिप्लोमा बेसिसवर येतात. परंतु तरी पण मी म्हणेल, तुम्हाला खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षा करायची असेल ना तर तुमच्याजवळ पदवी असणं गरजेचं आहे, म्हणजे बीटेक असणं गरजेचं आहे. मग बीटेक नंतर त्याला काय फायदा होतो माहितीये का, की त्याला जनरल MPSC पण देता येते आणि त्याला त्याच्या विभागाची जी तांत्रिक MPSC आहे तर ती पण देता येते. हा जास्त फायदा जो आहे तर तो होतो पदवीचा, लक्षात घ्या. हे एक महत्वपूर्ण गोष्ट जी आहे तर ती इथं पाहायला मिळते. अंतिम निष्कर्ष जे आहे तर ते काय आहे लक्षात घ्या. जर मला पालकांना असं सांगायचंय की जर तुमचं फिक्स असेल की माझ्या पोराला इंजिनिअरिंगच करायची, त्याला काही दुसरं काही करायचं नाही, तर त्याने डिप्लोमा करावा, डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंग करावी. या 6 वर्षात त्याचं एक चांगलं करिअर जे आहे तर ते बिल्ड होईल. ज्यांचं अजून ठरलेलं नाही आहे, ज्यांना अजून माहित नाही आहे काय करायचंय, तर त्यांनी सर्वात आधी 11वी 12वी सायन्स करून घ्या. 11वी 12वी सायन्स नंतर तुम्ही जे आहे तर तो निर्णय घेऊ शकतात की काय कशा पद्धतीने जे आहे तर ते केलं पाहिजे. आता याच्यानंतर 11वी 12वी मध्ये होतं की PCM घ्यावा किंवा PCB घ्यावा की PCMB घ्यावा, ग्रुप घ्यावा. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या मनात असतील आणि तुम्हालाही वाटत असेल की अशा प्रश्नांची उत्तर देणारा एक चांगला व्हिडिओ, एक चांगला निष्कर्ष असलेला व्हिडिओ बनवावा, तर तुम्ही देखील कमेंटमध्ये जे आहेत तर ते टाईप करा की PCB PCM हे जे आहेत तर ते मला कळवा. मी याच्यावर जो आहे तर तो सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. लक्षात घ्या, करिअर हे फार महत्वाचं असतं, कारण की याच्यावरच तुमच्या मुलाचं जे आहे तर ते आयुष्य डिपेंड असतं. म्हणून जे काही पालक पाहत असतील त्यांना माझी रिक्वेस्ट असेल, जे काही विद्यार्थी 10वी नंतर हा व्हिडिओ पाहत असेल त्यांना रिक्वेस्ट आहे की पहिले तुम्ही ठरवा, तुम्हाला जर वाटत असेल मला इंजिनिअरिंग करायची की तुम्ही डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग करू शकता. तुम्हाला वाटतं की नाही यार मला माहिती नाही बरं का अजून,
मला खूप काही गोष्टी वेगवेगळ्या करायचे, तर तुम्ही काय करा, 11वी-12वी करा, 2 वर्ष करा, त्याच्यामध्ये विचार करू शकतात आणि भविष्यात तुम्हाला अनेक संधी ज्या आहेत तर त्या माध्यमातून जे आहे तर ते मिळू शकतात. डिप्लोमाचा फायदा फक्त एवढाच होतो, 3 वर्ष केल्याने लगेच तुम्ही इंडस्ट्रीत जे आहे तर ते जॉबला जाऊ शकतात. तर ते अशा पद्धतीच्या या गोष्टी ज्या आहेत तर ते इथं बघायला मिळतात. तर अनेक असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर म्हणजे इग्नाइट पाठशाला या चॅनलवर मी तुम्हाला करिअर गायडन्सचे बरेच व्हिडिओ जे आहेत तर ते तुम्हाला या चॅनलवर घेऊन येणार आहे. म्हणून तुम्ही ह्या चॅनलला जे आहेत तर ते आजच जॉईन करून ठेवलं पाहिजे. तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील तर ते देखील मला नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.